आणि ATJ हा जो मेन मुद्दा म्हणजे बऱ्याच दिवसांपासून जो सगळीकडे चालत आलेला आहे की आता हे रिन्युअल मध्ये काय राहणार आहे, काय इम्पॅक्ट त्याच्यावर जे आमच्या एनजीओ वर काय पडणार आहे, काय नाही. तर मी यात एकंदरीत करून आता गेल्या 3-4 दिवसामध्ये जेवढं काही त्याच्यामधला माहिती मिळायला पाहिजे तेवढी सगळी माहिती संकलन करून आज तुमच्या पुढे आज प्रेझेंट करणार आहे. तर तत्पूर्वी जे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, हे जे 12A जे रजिस्ट्रेशन आहे किंवा ATJ, हे जे दोन रजिस्ट्रेशन आहे हे मेनली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आपल्याला अलॉट होते. तर त्यापूर्वी जे संस्था आहे, तर संस्थेमध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट हा जो आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणून तिथे संबोधलं जातं. आता हे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपल्या सगळ्यांचे रजिस्ट्रेशन आहेत. तर काहींचे सेक्शन 8 मध्ये असतं, काहींचे सोसायटीज मध्ये असते, काही चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये. तर आपण महाराष्ट्रामध्ये जे मॅक्झिमम जे ट्रस्ट ऍक्ट आहे हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मध्ये रजिस्टर्ड आहे, जे की सगळ्यांकडे आहे. आणि त्याच्यासोबतच सोसायटीज ऍक्ट मध्ये पण आपण रजिस्टर्ड असतो. तर मेनली हे एनपीओ काय असते त्याचं एक संक्षिप्त रूपामध्ये मी आपल्या समोर मांडतोय की मेनली जे ट्रस्ट पण असतात हे प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोन प्रकारच्या ट्रस्ट असतात. एक प्रायव्हेट म्हणजे जे की स्वतः एक माणूस आहे जे संस्था चालवत आहे, जसे आहे अंबानी झाले किंवा हे त्यांच्या स्वतःच्या फाउंडेशन्स त्या क्रिएट करतात, ज्या की त्याला प्रायव्हेट म्हटलं जातं. आणि जे पब्लिक आहे ज्याच्यामध्ये एक बॉडी बनते, जे 7 लोकांची किंवा 11 लोकांची ट्रस्टींची बॉडी बनते आणि त्याच्या थ्रू आपण ही संस्था चालवत असतो. तर मेनली जर आपल्याला कुठले पण नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जर स्टार्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अगेन्स्ट मध्ये आपण सेक्शन 8 कंपनी रजिस्टर करू शकतो किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आपण करू शकतो. त्याच्यासाठी मेन फॉर्मेशन ऑफ डॉक्युमेंट काय लागतं, तर चॅरिटेबल ट्रस्ट साठी आपल्याला ट्रस्ट डीड लागतं, जे की सगळ्यांकडे आहे. पण जर सेक्शन 8 साठी करायचं असेल तर MOA आणि AOA, जसं मेमोरंडम ऑफ असोसिएशन, जस्ट लाईक ते ट्रस्ट डीड सारखंच असतं, आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन हे ROC म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनी आहे त्यांच्याकडे हे सबमिट करायचं असतं. ऑथरायझेशन ऑफ रजिस्ट्रेशन हे मेनली जर प्रायव्हेट ट्रस्ट असेल तर सब रजिस्ट्रार कडे ते सबमिट करायचं असतं, आणि आपण सगळेजण चॅरिटी कमिशनर कडे करत असतो. तसंच हे MCA च्या पोर्टलवर ROC कडे हे सबमिट करायचं असते. जे रजिस्ट्रेशन असतात हे हे लोक आपल्याला अलॉट करून देत असतात. मिनिमम मेंबरसाठी काय आहे, तर ट्रस्टी मिनिमम 2 असायला पाहिजे. जर इकडेच आपण सेक्शन 8 कंपनीला बघायला गेलं तर प्रायव्हेट मध्ये मिनिमम 2 डायरेक्टर आणि 2 मेंबर असणे आवश्यक आहे. पण जर पब्लिक लिमिटेड जर आपल्याला काढायची असेल तर त्याच्यासाठी मिनिमम 3 डायरेक्टर आणि 7 मेंबर्स असणं आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्ह मेनली आहे, तर याच्यासाठी सेक्शन 8 कंपनीला स्पेसिफिकली तिथे चॅरिटेबलच ऑब्जेक्टिव्ह हे असणं गरजेचं आहे. परंतु चॅरिटेबल ज्या ट्रस्ट ऍक्ट मध्ये जे रजिस्टर्ड आहे त्याच्यामध्ये चॅरिटेबल इन्स्टिट्यूट असू शकते, एज्युकेशनल असू शकते, रिलिजियस पण असू शकते. आपल्याकडे काही धार्मिक संस्था पण आहे, त्याच्यामध्ये पण आपण रजिस्ट्रेशन ते करत असतो. मॅनेजमेंट जे ट्रस्टी आहे ते असू शकतात, त्याच्यासाठी फॅमिली मेंबर पण असू शकतात. त्याला काही आतापर्यंत असे दिलेले नाही की ते फॅमिली मेंबर नाही असले पाहिजे किंवा आहे. तर ट्रस्टी हे कोणी पण म्हणजे विथ फॅमिलीची बॉडी असू शकते किंवा अदरची पण असू शकते. मॅनेज बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर सेक्शन 8 मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर हे सगळं ऑर्गनायझेशन जे आहे कंपनी ती चालवत असते. कम्प्लायन्सेस बघायला गेलं तर ट्रस्ट ऍक्ट मध्ये लो कम्प्लायन्सेस आहे, तर तसेच जे सेक्शन 8 मध्ये आहे त्यांच्याकडे हाय कम्प्लायन्सेस आहे. म्हणजे प्रत्येक जी बोर्ड मीटिंग झालेली असेल, स्टॅच्युटरी रजिस्टर मेंटेन कसे केलेले पाहिजे, असे MCA च्या रूल मध्ये जसे जसे दिलेले असतात त्याच्यानुसार आपल्याला ते सगळे फॉलो करावं लागतात, आणि वेळोवेळी ते ROC कडे सबमिट करावं लागतं. जर तुम्ही सबमिट केलं तर हाय प्रमाणात त्याच्यावर फाईन्स असतात, जे की ट्रस्ट ऍक्ट मध्ये हे कम्पॅरेटिव्हली त्याचे आहेत पण ते कमी आहे. फ्लेक्सिबिलिटी जे मोड ऑफ ऑपरेशन्स मेंटेन करायचे असेल त्याला फ्लेक्सिबिलिटी खूप आहे ट्रस्टमध्ये. आपण कशाही प्रकारचे त्याच्यामध्ये मेंटेनन्स हे ठेवू शकतो. पण इथे जी याच्यामध्ये आहे सेक्शन 8 मध्ये इथे हाय आहे, जे की त्यांचे रूल खूप स्ट्रिक्ट आहे, हायर अकाउंटेबिलिटी आहे.
फायनान्शियल स्टेटमेंट त्यांच्या आता तर नवीन ICAI जे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटनी एक नवीन बॅलन्स शीटचा फॉर्मॅट त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे लेटेस्टली. तर हे सगळं असतंय. त्याच्यासोबत आज मेन जो मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहे त्याच्यात इलिजिबल फॉर ट्वेले आणि ETG ह्या दोन्ही संस्थांना सेपरेट असतात. तर असे सगळे आहे. तर मेनली जर आपण बघायला गेलं तर ट्रस्ट ऍक्ट मध्ये हे कम्प्लायन्सेस हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं सेक्शन 8 कंपनीच्या अंडरमध्ये. तर मेनली आपण हे प्रोव्हिजन कशी टॅक्सेशन मध्ये दिले गेलेली आहे, तर त्याच्याबद्दल हे जाणून घेऊ आपण. जसं आता आपण बघितलं की NPO मध्ये चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटीज किंवा सेक्शन 8 मध्ये आहे. याला त्याच्यामध्ये चॅरिटेबल और रिलिजियस इन्स्टिट्यूशन या नावानी सेक्शन जे आहे, जे लिगल स्टेटस मध्ये म्हटलं जाते त्याच्यामध्ये तुम्हाला चॅरिटेबल और रिलिजियस इन्स्टिट्यूशन म्हणून संबोधल्या जाते. हे जी कुठली इन्स्टिट्यूशन आहे जशी तुमची ट्रस्ट पण असेल किंवा सेक्शन 8 कंपनी पण असेल, ही इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये कुठेही एक्झम्पशन या क्रायटेरिया मध्ये नसते, जर तुमच्याकडे ट्वेले किंवा ATG नाही आहे तर. जर तुम्ही टॅक्स एक्झम्प्टेड ही नसून ही तुमची एक सेपरेट प्रॉफिटेबल एंटिटी म्हणून मानल्या जाते, जोपर्यंत तुमच्याकडे सेक्शन 12 रजिस्ट्रेशन तुमच्याकडे नसतंय. आता चॅरिटेबलचा पर्पज म्हणून काय काय म्हणून डिफाईन केलेलं आहे जे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये, तर चॅरिटेबल मध्ये आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह त्यांनी स्पेसिफाय करून दिलेले आहे. या ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर ते आम्ही तुम्हाला चॅरिटेबल रिलिजियस इन्स्टिट्यूशनच्या अंडरमध्ये आम्ही इन्कम जसं वॉटरशेडचं काम करतो आपण, फॉरेस्ट वाईल्ड लाईफचे काही कामं करतात. त्याच्यासोबतच प्रिव्हेन्शन ऑफ जे प्लेसेस आहे, जे आर्टिकल किंवा हिस्टॉरिक चे जे कामं करतात त्याच्या संबंधितचे, आणि काही जनरल पब्लिक युटिलिटी म्हणजे तुमचे जे चॅरिटेबल जे पर्पज आहे त्याच्यासोबतच जे काही बिझनेस, जसं जस्ट लाईक जसं आपल्या संस्थेचं कुठलं ट्रेनिंग सेंटर असेल, काही पब्लिकेशन तुम्ही विकत असाल, तर हे सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटी मध्ये पण मोडलं जाते. तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये आपण ऍडिशन करू शकतो. पण त्याच्यासाठी काही त्यांनी क्लॉज दिलेले आहे, काही त्याचे लिमिट्स दिलेले आहे, त्या आपण समोर बघू. तर हे सेक्शन मध्ये काय आहे, जसं मी आधीच्या स्लाइड मध्ये जसं सांगितलं की कुठली पण नॉन प्रॉफिट एंटिटी जी असते ती कधी होते की कधी ती टॅक्स एक्झाम साठी इलिजिबल होते, जेव्हा तुमच्याकडे 12A किंवा 12AB चं रजिस्ट्रेशन असेल ते. आता हे मेंडेटरी हे सर्वांसाठीच आहे. जर ट्रस्ट ऍक्ट मध्ये किंवा सेक्शन 8 मध्ये, आपण याला NPO म्हणूनच समजू की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. जर तुमच्या NPO मध्ये जर तुमच्याकडे 12A किंवा 12AB चं जर रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल व्हाल. तर याच्यासाठी दोन प्रकारचे त्यांनी रजिस्ट्रेशन सांगितलंय. जी न्यू एंटिटी असते त्यांना प्रोव्हिजनल सर्टिफिकेट, जे की 3 वर्षाची त्याची व्हॅलिडिटी असते, आणि फायनल रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी 5 वर्षाची असते. इन्कम एक्झाम फॉर NPO याच्यात सेक्शन 11 आणि 12 मध्ये आपल्याला हे सांगितलं आहे की आपल्याकडे जे काही ट्रस्ट मध्ये येणारं जे इन्कम आहे, जे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर जे शेड्यूल 9 मध्ये आपण जे तयार करत असतो आपल्या संस्थांच्या याच्यामध्ये, फायनान्शियल स्टेटमेंट जेव्हा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे की 12A मध्ये जे काही आहे, जे तुमचं काही इन्कम आहे त्याचा 85% जो भाग आहे तो तुम्ही त्या वर्षासाठी युटिलाइज करणं हे मॅन्डेटरी आहे. जेव्हा तुम्ही 85% जर तुम्ही तुमच्या इन्कमचा 85% जेव्हा तुम्ही टोटल खर्च करता, तर ते तुम्ही ऍज अ त्याला तुम्ही इन्कम जे आहे ते अप्लाइड ड्युरिंग द इयर साठी होतं. म्हणजे जे काही 12A मध्ये तुम्हाला ते एक्झम्पशन मानलं जातं. रिमेनिंग 15% जे आहे ते अक्युमुलेट होतं. आता याला एक एक्झाम्पल मध्ये समजायला गेलं तर, एक संस्थाकडे जर 1 कोटीचं रजिस्ट्रेशन असतं, 1 कोटीचं जर समजा इन्कम तुमच्याकडे आलेलं आहे, त्याच्यापैकी जर तुम्ही 85% म्हणजे जे की तुम्ही 85 लाख रुपीजचं जर तुम्ही युटिलायझेशन केलं तर तुम्हाला जे 15% आहे हे टॅक्स बेनिफिट मध्ये, जसं आपण जेव्हा ITR फाईल करतो तेव्हा
आपल्याला 50,000चं ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शन मिळतं, तसं आपल्याला 15% हे ITR 7 मध्ये जेव्हा तुम्ही याचं ITR फायलिंग जेव्हा ट्रस्टचं करत असतात तेव्हा तुम्हाला पण 15% मिळतं. आता हे जे बॅलन्स 15% अक्युम्युलेटेडचा अर्थ काय आहे, तर हे जे 15% समजा आता तुमच्याकडे 1 कोटीचं तुमचं इन्कम आलेलं आहे आणि या 1 कोटीच्या इन्कम मध्ये तुम्हाला 85% म्हणजे 85 लाख रुपये तुम्हाला खर्च करणं अपेक्षित होतं. पण त्या वर्षी काय झालं, तुमचं 70 लाखच रुपये समजा तुमचे खर्च झाले, तुमचे 30 लाख रुपये हे तसे अनस्पेंट राहिलेले आहे. आता याचं काय होईल की 15% जे की स्टँडर्ड डिडक्शन प्रमाणे तुम्हाला त्याचं एक्झम्पशन मिळेल, पण रिमेनिंग 15%चं काय, तर हे तुम्ही अक्युमुलेट करू शकता. अक्युमुलेट म्हणजे त्याला तुम्ही कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर तुम्ही करू शकता. आता हे कसे करू शकता ते आपण समोरच्या स्लाइडला बघू. त्याच्यासोबतच व्हॉलेंटरी डोनेशन आहे, हे पण इन्कम म्हणून ट्रीट केले जाते. पण हे काही ठिकाणी हे एक्झम्प्ट असते, जसं की कॉर्पस. जे कॉर्पस साठी जर कुठलं जर स्पेसिफिकली आपल्याकडे जेव्हा इन्कम येतं, तर त्याला तुम्ही ऍज अ इन्कम म्हणून कन्सिडर न करता डायरेक्टली तो बॅलन्स शीटला जातो. अक्युम्युलेशन ऑफ इन्कम संबंधित जे आता आपण बोललो, ते तुम्ही अप टू 5 वर्षापर्यंत तुम्ही जे 15%चं जे अनस्पेंड राहिलेली रक्कम आहे ती तुम्ही अक्युम्युलेट करू शकता. हे फक्त 5 वर्षापर्यंत करू शकता. जसं मी सांगितलंय की 1 कोटी पैकी 70 लाख तुमचे खर्च झाले, 30 राहिले, त्याच्यातले जर 15 आपण स्टँडर्ड डिडक्शन केले, रिमेनिंग 15% जेव्हा आपल्याला राहिलेले आहे ते तुम्ही समोरच्या वर्षीसाठी तुम्ही अक्युमुलेट करून त्याला तुम्ही खर्च करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म 10 हा भरून हा असेसमेंट ऑफिसरला तुम्हाला, म्हणजे जे असेसिंग ऑफिसर जे इन्कम टॅक्सचे असतात त्यांना तुम्हाला तो सबमिट करावा लागतो. रिस्ट्रिक्शन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी, आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं की बिझनेस ऍक्टिव्हिटी पण चॅरिटेबल च्या ज्या डेफिनेशन मध्ये त्यांनी दिलेलं आहे. पण ही याच्यासाठी एक लिमिट त्यांनी सेक्शन 215च्या अंडर मध्ये सांगितलेली आहे की जनरल पब्लिक युटिलिटी मध्ये, म्हणजे जे की अदर दॅन चॅरिटेबलचे जे तुमचे काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च करत आहात, त्याची रिसिट जी आहे ही टोटल रिसिटच्या 20% पेक्षा जास्त नसली पाहिजे. जर समजा तुमचं टोटल इन्कम सर्व मिळून, जसं तुमच्याकडे डोनेशन आले, ग्रँट आली, त्याच्यानंतर काही बँकेचं इंटरेस्ट आलं आणि काही तुम्ही ट्रेनिंग किंवा तुमच्याकडे संस्थेचं जर फ्लॅट किंवा काही असेल त्याच्यातून इन्कम आलाय, हे सर्व इन्कम हे 20% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. ते असेल तर त्याला प्रॉफिटेबल रिसिट म्हणून मानलं जाते. कॉर्पोरेट डोनेशनचं जसं सांगितलं की हे व्हॉलंटरी डोनेशन जे कॉर्पस स्पेसिफिकली जेव्हा मागितलं जाते त्याला तुम्ही 85 मध्ये तुम्हाला कन्सिडर करायची गरज नसते. त्याला स्पेसिफिकली वेगळी ट्रीटमेंट मिळते तुम्हाला, ती डायरेक्टली तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता. त्याच्या तुम्ही ऍज अ इन्कम म्हणून तिथे कन्सिडर करायची गरज नाहीये. आता हा सगळा पार्ट आपला कुठून चालू झाला, तर त्याच्या संबंधित आपण जर बघायला गेलं तर हा सगळा याच्या आधीपर्यंत काय होतं की 12A आणि ATG जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करायचो, तर या रजिस्ट्रेशनच्या पहिले 12A ही कंटिन्युअसली त्याला कुठलं पण रिन्युअल किंवा अशा प्रकारचं काही नव्हतं. त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा 1 एप्रिल 2021 रोजी एक नवीन अमेंडमेंट आली आणि या अमेंडमेंट मध्ये त्यांनी सांगितलं की 31 मार्च 2022 पर्यंत तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे 12A च्या जागी 12AB मध्ये तुम्हाला हे कन्वर्ट करावं लागेल. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला जे काही नवीन ज्या एंटिटीज असतील त्या नवीन एंटिटीजनी तुम्हाला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन हे 3 वर्षाचं मिळेल आणि जे खूप वर्षापासून काम करत आहे त्यांना तुम्ही परमनंट साठी अप्लाय करू शकाल. आता हे अप्लिकेशन कधी होतं की 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत तुम्हाला हे करणं गरजेचं होतं. तेव्हा तेव्हा सर्व संस्थांनी, ज्या बऱ्याच जुन्या संस्था आहे किंवा नवीन संस्था आहे, त्यांनी सगळ्यांनी प्रोव्हिजनल आणि परमनंट साठी अप्लाय केले. अप्लाय केल्यानंतर हा फर्स्ट केस होता, त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांचे तेव्हा रजिस्ट्रेशन एक्सेप्ट केले गेले आणि ज्यांना 5 वर्षाचं आणि काहींना 3 वर्षाचं असे दोन्ही रजिस्ट्रेशन त्यांना मिळाले. आता
ही जेव्हा 1 एप्रिल 2021 पासून होती, तर त्यांची लास्ट डेट जी होती ती असेसमेंट इयर 25-26, म्हणजे की आता जो आपला फायनान्शियल इयर जो चालू आहे, हा फायनान्शियल इयर 25-26. या फायनान्शियल इयर म्हणजे 31 मार्च 2026 ला त्याचं जे एक्सपायरी डेट आहे ती होती. तर हा सगळा जो पार्ट तिथून स्टार्ट झाला तो इथून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म 10A आपण तेव्हा भरला होता, जो 1 एप्रिल 2021 पासून जो अप्लिकेबल झाला होता. त्याच्यामध्ये आता हे फक्त नॉट ओनली 12A साठी होतं. 12A नंतर तुम्हाला 12AA किंवा ATG या तीन साठी तुम्हाला हे 31 मार्च पर्यंत त्यांनी हा फॉर्म भरायला आपल्याला कंपल्सरी केला होता. 12A चा अर्थ हा आहे की 12A म्हणजे तुमचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट होतं. 12AA म्हणजे आपल्याला परमनंट जे होतं, म्हणजे की 5 वर्ष साठीचं ते रजिस्ट्रेशन होतं, आणि एटीची हे टॅक्स एक्झम्पशन साठी होतं. तर हे अप्रुव्हल केल्यानंतर आपल्या सगळ्यांना जे होतं 31 मार्च 2026 पर्यंतचं आपल्याला व्हॅलिडेशन तेव्हा जे 5 वर्षासाठी होतं त्यांना मिळालं होतं, जे की हे सांगितलेलंच आहे 31 मार्च 2026 पर्यंत. आता हे एक्सपायरी त्यांनी काय सांगितली होती की हे एक्सपायरी आपल्याला 30-9-2026 म्हणजे की आपलं एक्सपायरी होण्याच्या जे 31-3-26च्या आधी 6 महिन्या आधी आपल्याला याच्यासाठी अप्लाइड करणं गरजेचं आहे, जे की आता आपल्याला पुढच्या महिन्याचीच तारीख आलेली आहे. जसं आता आपला ऑगस्ट महिना चालू आहे, आपल्याला 30 सप्टेंबरच्या आधी आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करणं आता गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी फॉर्म जो इंट्रोड्यूस केलेला आहे, आधी फॉर्म होता 10A, आता फॉर्म झालेला आहे 10AB. तर हे सगळे रजिस्ट्रेशन साठी काय होतं, तर रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन जे 12AA सेक्शन खाली त्यांनी सांगितलेलं आहे की हा 5 वर्षासाठी. तसंच एटीजीचं पण रिन्युअल आहे, हे पण 5 वर्षासाठी राहील. तर याच्यामध्ये एक तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जो सर्वांना मिळतो, जो याच्या आधी पण आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तिथे दिसेल. 12AA साठी आणि एटीजी साठी आणि काहीचे जे सेक्शन 10, 23C आणि 35 सेक्शन खाली असतील. मॅक्झिमम लोकांचे 12AA आणि एटीजी मध्ये आहे, तर यांना सगळ्यांना स्पेसिफिक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्याच्यासोबत मिळालेला असेल. आता याच्यासाठी प्रत्येक संस्थांची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, तर पहिले जेव्हा कुठली नवीन संस्था पण जेव्हा रजिस्टर्ड येते, तर त्याच्यासाठी पहिलं त्यांना ट्रस्ट डीड किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन, असं जशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन असेल त्याच्यानुसार तुमची स्टेप 1 आहे की ते तुमचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही 10A मध्ये तुमचं पहिले तुम्हाला प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनच घ्यावं लागेल. तुम्ही डायरेक्टली परमनंट साठी अप्लाय करू शकत नाही. पहिले तुम्ही प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, त्याची व्हॅलिडिटी ही 3 वर्षापर्यंत असते प्रोव्हिजनलची. त्याच्यानंतर जर तुमच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहे त्या ऍक्टिव्हिटीज आणि तुमचे जे प्रॉपर रेकॉर्ड जर तुमच्याकडे मेंटेन असेल, तर तुम्ही विदिन 6 मंथ मध्ये तुम्ही फायनल साठी रजिस्ट्रेशन करू शकता. फायनल साठी जेव्हा रजिस्ट्रेशन करतात त्याच्यासाठी जसं इथे सांगितलेलं आहे 12A मध्ये 12AB 10AB हा फॉर्म आपल्याला तिथे भरावा लागतं. टाइमलाईन जशी सांगितली की 6 महिने विदिन 6 महिन्यामध्ये तुम्ही ते भरू शकता. आणि जर तुमची एक्सपायरी डेट ही 3 वर्षाची जेव्हा प्रोव्हिजनलची असेल, ती जेव्हा तुमची संपत असेल त्याच्या 6 महिन्या आधी, असे दोन्ही आहे. एक तर तुमची ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन घेतली आणि तुमची ऍक्टिव्हिटी जर तुमची स्टार्ट असेल, तेव्हा तुम्ही लगेच तुम्ही 6 महिन्यानंतर फायनल साठी तुम्ही रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करू शकता, किंवा जे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आहेत हे तुमचं जेव्हा एक्सपायर होत असेल त्याच्या 6 महिन्या आधी, असे तुम्ही विचेवर इज अर्लियर जे काही आधी असेल ते तुम्ही तिथे स्टेप फॉलो करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल आहे, ते अप्रुव्हल तुमचं जेव्हा फायनल रजिस्ट्रेशन मिळेल तेव्हा ते 5 वर्षाचं मिळेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही फायनल रजिस्ट्रेशन जे आहे ते 12AB मध्ये करू शकता, आणि ते 5 वर्षाचं पण तुम्हाला 6 महिन्याच्या आधी तुम्हाला त्याचं आणखी स्टेपसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आता जे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन आहे त्याची स्टेप काय आहे आणि कोण ते अप्लाय करू शकतं, जसं की जे न्यूली आता रजिस्टर्ड झालेले असतील, ज्यांच्याकडे परमनंट रजिस्ट्रेशन नसेल, तर ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सर्वांनी
पहिले प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर्म जसं सांगितलं त्याचं 10A फॉर्म आहे. त्याचे बेसिक डॉक्युमेंट्स असतात ते तुम्ही ऑनलाईन मध्ये इन्कम टॅक्सच्या साईटला पण तुम्ही ते जाऊन तुम्ही भरू शकता. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी बिलकुल सोपे नियम केलेले आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठली पण त्याच्यासाठी सुनावणी किंवा तुम्हाला कुठले कम्प्लायन्सेस हे विचारले जात नाही आणि डायरेक्टली तुम्हाला त्याचं रजिस्ट्रेशन मिळून जातं. व्हॅलिडिटी ही 3 वर्षाची असते. ही नॉन रिन्युएबल आहे. तुम्हाला रिन्यू नाही करताय. तुम्हाला त्याच्यानंतर जसं सांगितल्याप्रमाणे 10AB हा फॉर्म तुम्हाला फायनल साठी भरावा लागेल. पर्पज आहे की म्हणजे याच्यासाठी तेच एक आहे जो आधी सांगितलं आहे की कुठल्या पण एंटिटी मध्ये जे टॅक्स एक्झम्पशन तुम्हाला मिळायला पाहिजे, हा त्याचा मागचा मेन पर्पज आहे. आणि हे कधी भरायचं जसं सांगितलं की 6 महिन्या आधी तुम्हाला जसं नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळालेलं असेल, तर त्याच्यानंतर तुमच्या जर ऍक्टिव्हिटी स्टार्ट झालेल्या असेल तर तुम्ही लगेच 6 महिन्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा एक्सपायरी होण्याच्या 6 महिन्या बिफोर. फायनल साठी काय आहे तर ज्यांचं ऑलरेडी ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन हे प्रोव्हिजनलचं आहे, ज्यांच्या ऍटलिस्ट 3 वर्षाचे तुमच्याकडे फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील आणि ज्यांच्या ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू तुमच्या संस्थेच्या चालू असतील, अशा लोकांनी तुम्ही तिथे परमनंट साठी लगेच अप्लाय करू शकता. फॉर्म 10AB साठी पण तुम्ही तिथे अप्लाय त्याच्यासाठी फॉर्म 10AB आहे जो की तुम्ही रजिस्ट्रेशन साठी करू शकता. त्याची व्हॅलिडिटी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाची आहे. आणि याच्यामध्ये पण फुल ऑनगोईंग टॅक्स एक्झम्पशन तुम्हाला 12 आणि 11 या सेक्शन खाली तुम्हाला मिळतं. आणि याची पण एक्सपायरी तशीच आहे की जेव्हा तुमची आता जशी आपली 31 मार्च 2026 आहे, तर त्याच्या 6 महिन्या आधी म्हणजे 30 सप्टेंबर 2025च्या आधी आपल्याला त्याचा फॉर्म भरणे गरजेचं आहे. आता 12A सोबतच ATG चा पण सेक्शन आहे की हा पण फॉर्म आपल्याला सायमल्टेनियसली सोबतच भरावा लागतो. आता जसं आपलं इन्कम जर टॅक्स एक्झम्पशन आहे तर काही डोनर आपल्याला डोनेशन सेक्शन 80G चं आपल्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळे त्याच्यामुळे पण काही देतात. तर याचं अप्लिकेशन हे सेम तसंच आहे. तुम्हाला तिथे जेव्हा तुम्ही परमनंट साठी जेव्हा तुम्ही तिथे अप्लाय करायला जाता तेव्हा तुम्हाला त्याच्यात 10A आणि 10AB हा जो फॉर्म आहे तो त्याच्यासोबतच तुम्हाला. आता याच्यामध्ये पण कसं आहे की जसं तुमच्याकडे प्रोव्हिजनलचं आहे तसं 10A आणि 10AB हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला परमनंट साठी असं तुम्हाला याच्यात पण फॉर्म्स दोन मिळतील. हे तुम्ही एकत्रित तुम्ही जेव्हा 12A करत असाल तेव्हा तुम्ही ATG साठी पण तुम्ही लगेच अप्लाय करा म्हणजे की दोन्ही याचं तुमचे केसेस सोबत सोबतच जाईल. बेनिफिट ऑफ डोनर आता हे मॅक्झिमम सर्व संस्थांना माहिती आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही डोनेशन देतात त्यांना टॅक्स एक्झम्पशन मिळतं. पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की युजली 50% हे डोनेशन अमाऊंटच्या 50% हे टॅक्स डिडक्शन मिळतं. काही ठिकाणी जे पीएम रिलीफ फंड किंवा हे आहे तिथे 100% मिळतं. पण याच्यामध्ये पण त्यांनी आता लास्ट इयर पासून जो क्लॉज टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जर स्पेसिफिक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये जर तुम्ही 80G सेक्शन खाली जर रजिस्टर असाल तर तुमचं जे कोणी जसं एक सॅलरीड पर्सन असेल आणि त्याचं ग्रॉस टोटल इन्कम जर 10 लाख आहे आणि तो तुम्हाला जर 2 लाख रुपये समजा डोनेशन देत आहे, तर आधी काय व्हायचं की त्याचं 50% म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला तिथे जो दोन्ही आहे तो तिथे क्लेम करायचा. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता तुम्हाला जेवढे ग्रॉस टोटल इन्कम जे डोनर आहे त्याची असेल त्याच्यापैकी जे काही एक्झम्पशन त्यांनी किंवा डिडक्शन जेव्हा क्लेम केले त्याच्यानंतर जे ग्रॉस टोटल इन्कम असेल त्याच्यावर 10% हा क्लॉज फक्त तिथे अप्लिकेबल होईल ना की 50% वाला. टाइप ऑफ डोनेशन इलिजिबल म्हणजे जसं सांगितलंय की मॉनिटरी डोनेशन कॅश चेक आणि याच्यामध्ये आपण ते स्वीकारू शकतो. त्याच्यात फक्त लिमिट आहे की कॅश डोनेशन हे 2,000 पेक्षा जास्त नाही घेतलं जात. नॉट अवेलेबल फॉर जसं प्युअरली रिलिजियस आणि इन्स्टिट्यूशन साठी हे अवेलेबल नाही आहे. जसं रिलिजियस ट्रस्ट आहे त्याच्यासाठी हे एक्झम्पशनचा क्रायटेरिया आहे तो नाहीये. रिसिप्ट रिक्वायरमेंट याच्यासाठी मेनली आपण 10BDचं जे आधी आपण त्याचं वर्कशॉप पण घेतलं होतं की फॉर्म 10BD हा फाईल केल्यानंतर फॉर्म 10B हा जनरेट होतो.
तो तुम्ही तुमच्या संस्थांना तेव्हा जे काही डोनर आहे त्यांना तुम्ही देणं हे मॅन्डेटरी आहे. आणि जो कोणी तिथे टॅक्स मध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन पण करतं आणि जेव्हा तिथे क्लेम करतं तेव्हा त्याला हा नंबर असणं पण आवश्यक आहे. आता मेजर अमेंडमेंट काय झालेले आहे जे सेक्शन्स मध्ये आहे ते आपण याच्यामध्ये पाहू. तर मेनली सेक्शन 12 AB मध्ये जे अमेंडमेंट झालेले आहे त्याच्यामध्ये मेन अमेंडमेंट काय आहे की जर तुम्ही फायनल साठी अप्रुव्हल फाईल करत असाल आणि फाईल करताना जर तुमच्याकडून कुठली माहिती ही मिस झालेली आहे, समजा कुठलं डॉक्युमेंट आहे ते आपलं जर तिथे अपलोड करायचं राहिलेलं आहे, तर आधी त्याला ऍज ट्रीटेड ऍज क्लोज होऊन जायचं. म्हणजे तिथे ते व्हायोलेट करून त्याला म्हणजे सेकंड चान्स देत नव्हते तिथे. आता तिथे आता हा कन्सेप्ट नाही राहील. जर तुम्ही फायनल रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्ही अप्लिकेशन केलेलं आहे पण त्यांना काही क्वेरीज आहे, तर तिथे कमीत कमी दोन क्वेरीज, दोन वेळा तुम्हाला त्याच्यावर रिप्लायज येतील की तुम्हाला हे या गोष्टी मॅन्डेटरी आहे आणि या पण गोष्टी तुम्हाला तिथे अपलोड करणं गरजेचं आहे. तर त्याचं क्लिअरिफिकेशन हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून येईल, ना की डायरेक्टली ते तुमचं अप्लिकेशन रिजेक्ट करेल. तर हा एक पार्ट तिथे नवीन अमेंडमेंट मध्ये आलेला आहे. त्याच्यासोबतच काही छोट्या संस्था आहेत त्यांच्यासाठी पण एक रिलीफ त्यांनी दिलेला आहे की लॉंगर रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी फॉर स्मॉल ट्रस्ट. म्हणजे की ज्या छोट्या संस्था आहे या संस्थांसाठी आता जी व्हॅलिडिटी आहे ती 5 वर्षाच्या जागी आता 10 वर्ष केलेली आहे. सिम्प्लिफिकेशन ऑफ कॅन्सलेशन रूल, जे कॅन्सलेशनचे रूल आहे ते पण त्यांनी खूप ठिकाणी आता सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे की याच्यामुळे काय येईल की म्हणजे त्याच्या मागचा मेन हेतू काय होता की जर कुठलीही पण संस्था जेव्हा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट बरोबर आहे, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज बरोबर आहे आणि त्यांना पण कुठल्या अशा गोष्टीतून जायला नाही पाहिजे की त्यांचे कुठे कॅन्सल झालेलं असेल डॉक्युमेंट किंवा त्यांना त्याच्यासाठी काही म्हणजे लेट न व्हायला पाहिजे. त्यांनी जी प्रोसेस आहे ही मोस्टली आता सिम्प्लिफाय केलेली आहे ऍज कम्पेअर टू आधीच्या ऍक्ट नुसार. आता हे जे 1 एप्रिल 2025 पासून मेनली आपल्या ऍक्ट मध्ये काय झालेलं आहे, जे की आता आपण अमेंडमेंट मध्ये बघितलं, तर त्याच्यासोबतच मेन पार्ट जो आहे तो डिस्कस करण्याचा हे आहे. तर रजिस्ट्रेशन इज नॉट ऑटोमॅटिक, इट इज ग्रँटेड फॉर 5 years इनिशियली. म्हणजे हे रजिस्ट्रेशन कुठलं पण ऑटोमॅटिकली आता तुम्हाला असं नाही की आता माझं हे व्हॅलिडेशन झालेलं आहे मला ऑटोमॅटिकली ते 5 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी ते म्हणजे रिन्युअल होईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला रीतसर त्याची अप्लिकेशन करणं गरजेचंच आहे. जे ट्रस्ट आहे हे 5 करोडची त्यांनी कंडिशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. ते आपण समोर एक एक्झाम्पलद्वारे ते समजूनच घेऊ की जर जे छोट्या संस्था आहे ज्यांचं अॅन्युअल टर्नओव्हर हे 5 कोटीपेक्षा कमी आहे, तर त्यांच्यासाठी आता त्यांनी रिन्युअल डायरेक्टली 5 वर्षाचा न करता आता डायरेक्टली 10 वर्षाचा जो केलेला आहे. बट त्याच्यासाठी त्यांनी इन्कम टॅक्स म्हणजे डायरेक्टली नाही करेल. त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्विस आहे की तुम्हाला अप्लिकेशन हे करणं गरजेचंच आहे. आधी पण आपण याच्या आधी पण बोललेलो आहे त्याच्यानुसार फॉर्म 10 AB मध्ये तुम्हाला जे रिन्युअल आहे हे दोन्हीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 12 AB साठी आणि 80G साठी बिफोर एक्सपायरी. जसं एक्सपायरी मी तुम्हाला सांगितली की आता आपली 30 सप्टेंबर 2025 ही एक्सपायरी आहे. त्याने जे प्रोव्हिजनल साठी आहे त्याच्यासाठी पण तुम्ही त्याच्यासाठी हा 10A हा फॉर्म युज करू शकता. वेन अप्लाय हे मी कंटिन्युअस सांगतच आहे, आताही तेच सांगतोय की 30 सप्टेंबर 2025 साठी च्या आधी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आता हे जे अॅन्युअल इन्कम लिमिट जी 12A साठी आहे ती काय आहे, जी स्मॉलर एंटिटीज आहे, ज्या छोट्या संस्था आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जे सेक्शन 11 आणि 12च्या अंडरमध्ये म्हणजे जे काही तुमचं इन्कम आहे हे मागील 2 वर्षामध्ये मागील 2 वर्षामध्ये जर 5 कोटीपेक्षा कमी असेल तर त्याला एक स्मॉलर ट्रस्ट किंवा म्हणून म्हणजे त्याला डिफाईन केल्या जाईल. आणि त्याचं जे सिम्प्लिफायर कम्प्लायन्स होऊन त्यांची लॉंगर व्हॅलिडिटी होईल. हे आता नवीन अमेंडमेंट मध्ये जे की आधी सांगितलेलं आहे त्याला
जस्ट क्लिअरिफाय करून सांगितलेलं आहे की तुम्ही संस्था कशा निवडायच्या, की स्मॉलर एंटिटी आपली संस्था कशी आहे ही बघायसाठी तुमच्याकडे इन्कम एक्सपेंडिचर जे स्टेटमेंट असतं, या इन्कम एक्सपेंडिचर मध्ये मागील 2 वर्षाचं म्हणजे आता फायनान्शियल इयर 24-25 आणि 23-24 या 2 वर्षामधले जे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात त्याच्यातला आपल्याकडे ट्रस्ट ऍक्ट मध्ये जे शेड्यूल 9 मध्ये जे इन्कम पार्टला जेवढं काही अमाऊंट आहे ती सगळी अमाऊंटची टोटल ही 5 कोटीपेक्षा जर कमी असेल पण ही मागील 2 वर्षांमध्ये, तर तुम्हाला जे अप्लिकेशन कराल त्या अप्लिकेशन मध्ये 5 वर्षाच्या जागी डायरेक्टली 10 वर्षाचं तुम्हाला तिथे जी व्हॅलिडिटी आहे ती एक्सटेंड मिळेल. एंटिटीज अबो 5 करोडच्या वरतीची ज्या एंटिटी आहे त्यांना रेग्युलरली तुम्हाला ते करायचंच आहे. पण इथे तुम्हाला 10 वर्षाचं नसून ते तुम्हाला 5 वर्षाचंच मिळेल आणि हे कंप्लायन्स तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यामध्ये करावंच लागतील, जे 5-5 वर्षाचं त्याच्यात रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता याचं आपण एक एक्झाम्पल द्वारे करू की इन्कम आता 5 लाखापेक्षा कमी आहे त्याचं जे आहे जसं स्मॉलर ट्रस्ट आणि लार्जर ट्रस्ट या दोन्ही प्रोसेसमध्ये आपण इथे खाली बघितलं तर इथे आपण मी 4 ट्रस्टचे इथे एक्झाम्पल दिलेले आहे. जसं ही पहिली ट्रस्ट आहे, पहिल्या ट्रस्ट मध्ये याचं फायनान्शियल इयर 23-24 ला त्याचं 3.8 करोडचं टोटल इन्कम होतं. इथे 4.6चं होतं. दोन्ही वर्षाला त्याचा 5 कोटीपेक्षा कमी आहे म्हणजे याला स्मॉल ट्रस्ट म्हणून समजलं जाईल. याला डायरेक्टली तो 10 वर्षासाठी तिथे अप्लिकेबल करता येईल. म्हणजे जर त्याचं जे 12 एबीचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन जर तिथे अप्रूव्ह झालं तर त्याला डायरेक्टली व्हॅलिडिटी मिळेल 31 मार्च 2035 ची. म्हणजे आता जे 25 चालू आहे तर डायरेक्टली त्याला 10 वर्षाची समोर व्हॅलिडिटी मिळेल. जर तुमची संस्था आहे की एका वर्षी समजा 6 कोटी 20 लाख आहे, पण या वर्षी जे आहे ते तुमचं 5 कोटीपेक्षा कमी आहे, पण इथे याला या केसमध्ये याला तुम्हाला ऍज अ लार्जर ट्रस्ट म्हणूनच क्लिअर होईल आणि याला तुम्हाला रिन्युअल जे आहे ते 5 वर्षासाठीच राहील. तसंच 2.5 कोटीचा टर्नओव्हर 23-24 ला होता आणि नंतर त्यांनी 6 कोटी 80 लाखाचा म्हणजे 5 कोटीपेक्षा जास्त होता. त्याला पण तुम्ही रिन्युअल हे 5 वर्षाचंच मिळेल. पण इथे 4 कोटी 9 23-24 ला होतं आणि 4.7 कोटी जे होतं ते 24-25 ला होतं. दोन्ही केसमध्ये काय झालंय की हे आपलं कमीच आहे तर त्याच्यामुळे त्याला स्मॉलर ट्रस्ट म्हणून त्याला पण सिम्प्लिफाईड रिन्युअल करून त्याला 10 वर्षाचं मिळेल. तर याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय काय आहे, तर मेनली हाच पार्ट असतो की बहुतेक जण जेव्हा आपण ट्रस्ट मध्ये जे 12 रजिस्ट्रेशन आहे आपण आता ऑगस्ट महिना चालू आहे याच्या आधी जेव्हा सीए तुम्हाला कुठले पण डॉक्युमेंट मागतील मग तेव्हा आपले सगळे गोंधळ होते की आपल्याला काय डॉक्युमेंट असायला पाहिजे किंवा काय नसायला पाहिजे, काय गोष्टीचं कन्सोलिडेशन आपल्याला करून ठेवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आधीच माहिती असल्या तर त्याच्यामुळे तुम्हाला समोर चालून म्हणजे सीएन ला पण याचा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यांना पण समोर जेव्हा अप्लाय करायचं असेल त्या केसमध्ये त्यांना इझिएस्ट होईल. आता याच्यामध्ये मी 2 पार्ट मध्ये याला डिवाइड केलेलं आहे की जर तुमच्याकडे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन साठी कुठले डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे आणि परमनंट रजिस्ट्रेशन साठी काय. तर ट्रस्ट डीड हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जर सेक्शन 8 मध्ये असेल तर एमओए किंवा एओए. पॅन कार्ड हे गरजेचंच आहे. पॅन आणि आधार हे सगळ्या ट्रस्टींचे किंवा जे मेंबर्स असतील त्यांचे हे दोन्ही केसमध्ये लागतील. ऍड्रेस प्रूफ रजिस्टर्ड ऍड्रेस जे आहे त्याचा इलेक्ट्रिसिटी बिल झाला, प्रॉपर्टी टॅक्स रिसिट या सगळ्या गोष्टी. तसेच ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ऑफ एनजीओ हे पण सगळ्यांचे असणे आवश्यक आहे. लिस्ट ऑफ ट्रस्टीज त्यांची सगळ्यांची लिस्ट विथ कॉन्टॅक्ट डिटेल हे सगळं असणं गरजेचं आहे. सोबत बँक अकाउंट डिटेल जसं तुमचे बँक जे संस्थांचे बँक ना की ट्रस्टींचे संस्थांचे जे बँक अकाउंट असतील त्यांचे बँक स्टेटमेंट हे सगळे दोन्ही केसमध्ये रिक्वायर्ड आहे. आता इथून खालची जी लिस्ट आहे ही प्रोव्हिजनल साठी नाही तर परमनंट साठी आपल्याला लागेल. ते म्हणजे ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट हे लास्ट 3 वर्षाचे आपल्याला पूर्ण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, इन्कम एक्सपेंडिचर,
शेड्यूल 9C, त्याचे नोट्स, हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे आवश्यक आहे. ऍक्टिव्हिटी रिपोर्ट, जसं अॅन्युअल रिपोर्ट असतं आपला, जेव्हा तुमच्या ऍक्टिव्हिटी जेव्हापासून स्टार्ट झाल्या तेव्हापासूनचे प्रत्येक गोष्टीची ऍक्टिव्हिटी रिपोर्ट जी आहे, जे पूर्ण संस्थेची, सर्व संस्थेची अॅन्युअल रिपोर्ट असणं आवश्यक आहे. डिटेल ग्रँट अँड डोनेशन अँड युटिलायझेशन, मेनली जे काही डिटेल, जे काही तुम्हाला 10 AB मध्ये जे कुठले तुम्हाला रजिस्ट्रेशन, एटीजीच्या अंडरमध्ये जे काही सीएसआरचे फंडिंग आलेले असतील, एफसीआरए आलेले असतील, काही इंडिव्हिज्युअल्सचे काही तुमच्याकडे फंडिंग आलेले असतील, त्या सगळ्या फंडिंगची आणि त्याची युटिलायझेशनची अशी सगळी माहिती तुम्हाला त्याच्यासोबतच असणं आवश्यक आहे. कॉपीज ऑफ वाउचर, बिल, प्रोजेक्ट डॉक्युमेंट, हे सगळे पण तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचं आहे. अॅन्युअल रिपोर्ट जसं सांगितलं त्याच्यानुसार, फोटोग्राफ ऑफ ऍक्टिव्हिटी ह्या पण असणं आवश्यक आहे. सोबतच कंप्लायन्स डॉक्युमेंट, जसे की तुमचे सीएसआरचे काही कंप्लायन्सेस असतील किंवा एफसीआरए जसं तुम्ही अॅन्युअल रिटर्न फाईल केलेला आहे की नाही, FC4 तुम्ही भरलेला आहे की नाही, चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आपण जे ऑडिट रिपोर्ट जो आपल्याला सबमिट करायचा असतो तो तुम्ही सबमिट केला आहे की नाही, हे सगळे कंप्लायन्सेस, तुम्ही टीडीएस रिटर्न फाईल केला आहे की नाही, जीएसटीचं असेल तर जीएसटी रिटर्न फाईल केला आहे की नाही. तर हे सगळे जे डॉक्युमेंट आहे, 10BD, 10B, हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही भरलेले आहे की नाही, हे सगळ्यांची डिटेल पण तुम्हाला तिथे आवश्यक आहे. जसे अमेंडमेंट आपल्या 12A मध्ये झाले, तसेच काही एटीजी मध्ये पण झाले. एटीजी मध्ये नॉमिनल जे डोनेशन्स आहे, हे आता स्पोर्ट डेव्हलपमेंट फंड मध्ये पण त्यांनी एक नवीन क्लॉज त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, जो की त्याच्यामध्ये पण तुम्हाला अप्लिकेबल आहे. 1 एप्रिल 2025 पासून हा जो नवीन कायदा आहे तो त्यांनी स्टार्ट केलेला होता. टाइमलाईन जे सांगितलेली आहे, जसं की आता आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं की जे स्मॉलर ट्रस्ट आहेत त्यांना डायरेक्टली 5 वर्षाच्या जागी त्यांना 10 वर्षाचं एक्सटेन्शन सरळ मिळत आहे. पण त्या केसमध्ये एटीजी ला पण मिळेल का? तर नाही. एटीजी साठी तुम्हाला 5 वर्षाचंच आहे. जर तुम्ही स्मॉलर ट्रस्ट असाल किंवा लार्जर ट्रस्ट, कुठली पण ट्रस्ट असेल, तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन हे आफ्टर 5 इयर्स हे करणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला एटीजीचा बेनिफिट जर आपल्या संस्थेसाठी असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला जर स्मॉलर ट्रस्ट असेल किंवा लार्जर ट्रस्ट, कुठली पण ट्रस्ट ऍक्ट मध्ये तुम्हाला ते विदिन अ टाइमलाईन मध्ये ते तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे. रिन्युअल सायकल जे मी सांगितली तसं 5 इयर्सची जी आहे ती आता म्हणजे चेंज नाही केलेली आहे, ती ऍज इट इज तशीच आहे. ओके. मेनली काही FAQs आहे जे की काही संस्थांनी रजिस्ट्रेशनच्या वेळी पण पाठवले होते, आणि काही मी पण तिथे विचार करून काही टाकले की असे काही म्हणजे फ्रिक्वेंटली काही क्वेश्चन्स असतात की जे आपल्या डोक्यात असतात ते काही मी इथे क्लिअरिफाय करणार आहे. पहिलं आहे की काही इन्कम टॅक्स किंवा FC च्या रिलेटेड जे कुठले तुमचे कंप्लायन्सेस असतील, तर त्याचं जेव्हा तुम्ही रिन्युअल कराल 12A, तेव्हा तुम्हाला त्याच्यात काही इम्पॅक्ट पडेल का, किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होईल का की जेव्हा तुम्ही रिन्युअलचं, तर हो, जे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये जे की खाली मी इथे सांगितलेलं आहे की तुमचे कुठले पण कंप्लायन्सेस हे कम्प्लीट झाले की नाही, हे 12A रजिस्ट्रेशनच्या वेळी चेक केल्या जाईल. जसं की तुम्ही फॉर्म 10BD भरलेला आहे की नाही, 10B किंवा 10BB, हे सगळे ITR 7, ITR वगैरे, जे तुम्ही संस्थेचे हे सगळे जे आहे हे लास्ट 2 इयर्सचे जे आहे, हे तुम्ही फिलिंग करणे गरजेचं आहे. जर तुम्ही नाही फिल केलेले असतील तर त्याचं इम्प्लिकेशन तुम्ही रिन्युअल जेव्हा कराल तेव्हा त्याच्यावर हे येऊ शकते, आणि तुमचं रजिस्ट्रेशन रिन्युअल होण्यापासून तिथे तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. 12A साठी ऑडिट हे मॅन्डेटरी आहे का? तर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की जे चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे त्यांचं जर 2.5 लाखापेक्षा जर जास्तीचं जर इन्कम हे अॅन्युअली असेल, तर त्यांना बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे, आणि सोबत सोबतच त्यांनी फायनान्शियल स्टेटमेंट पण असणं आवश्यक आहे. जर तुमच्या संस्थाचा अॅन्युअल टर्नओव्हर हा 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे. कॅन 12A रजिस्ट्रेशन बी कॅन्सल, म्हणजे हे कॅन्सल होऊ शकते का? तर हो, हे बिलकुल तुमचं जर हे सगळे कंप्लायन्सेस किंवा या सगळे जर तुम्ही वेळेवर जर 30 सप्टेंबरच्या आधी जर तुम्ही हे भरलेलं नसेल,
तर तुमचं तिथे कॅन्सल होऊ शकते आणि कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रोव्हिजनल पासून हे सगळं स्टार्ट करावं लागेल. तर त्याच्यासाठी बी अवेअर की आपलं विदिन अ ड्यू डेटच्या आधी तुम्ही हे सगळं रजिस्ट्रेशन जे आहे ट्वेलेचं ते करणं गरजेचं आहे. 12 आणि एटीजी हे टुगेदर म्हणजे सोबत आपण भरू शकतो का? तर हो, दोन्हीसाठी आपण एक साथ तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे की तुमचा एक साथ त्याचे कम्प्लायन्सेस पण होईल आणि एक साथ आपल्याला रजिस्ट्रेशनचं रिन्युअल पण मिळेल. 5 कोटीपेक्षा कमीचे जे लास्ट इयरचे जसं आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतील का 10 वर्षासाठी? तर नाही, त्याच्यासाठी पण स्पेसिफिकली तसंच आहे की तुम्हाला पण इथे जर आता माझे मागील 2 वर्षाला कमी आहे, मी जे एक्झाम्पल सांगितले त्याच्यानुसार माझे 5 कोटीपेक्षा कमीचं टर्नओव्हर आहे आणि मला आता हे सगळ्या गोष्टीसाठी काही घाबरायची गरज नाही, कारण आता अमेंडमेंट मध्ये सांगितलंय की माझं आता 5 कोटीपेक्षा जास्त कमी आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली ऑटोमॅटिक रिन्युअल होईल. तर तसं नाही आहे. तुम्हाला आताही तुम्हाला 12 आणि एटीची दोघांसाठी पण तुम्हाला रिन्युअलचं रजिस्ट्रेशन तिथे तुम्हाला सबमिट करावंच लागेल. आणि केल्यानंतर फक्त एक आहे की इथे तुम्हाला जे स्क्रुटनी किंवा जे इन्कम टॅक्स कडून जेव्हा ते काही कम्प्लायन्सेस किंवा हे विचारलं जाते तर तिथे जनरली हे विचारलं नाही जाईल आणि म्हणजे विचारला नाही जाईल असं नाही म्हणता येईल. तिथे हे कमी प्रमाणात विचारला जाईल आणि तिथे इझियर वेनी तुमचं डायरेक्टली 10 इयर साठी 12 हे 10 इयर साठी डायरेक्टली एक्सटेन्शन मिळेल आणि एटीजीचं 5 इयर्स साठी मिळेल. पण हे दोघांचं पण ऑटोमॅटिकली कुठेही कन्वर्ट नाही होणार आहे की डायरेक्टली तुम्हाला 10 वर्षाचं मिळेल असं नाहीये. तिसरं आहे की एफसीआरए रजिस्ट्रेशन जर माझं सस्पेंड झालेलं असेल किंवा कॅन्सल झालेलं असेल तर त्याचं इम्पॅक्ट हे 12च्या रिन्युअलला होणार आहे का? तर मी जसं कम्प्लायन्सेसच्या डॉक्युमेंट मध्ये सांगितलेलंच होतं की तुमचे जे काही कम्प्लायन्सेस आहे, जे इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये असेल किंवा चॅरिटेबल ऍक्ट मध्ये असेल किंवा एफसीआरएच्या ऍक्ट मध्ये असेल, याचे जर तुम्ही सगळे कम्प्लायन्सेस जर कम्प्लीट केलेले असेल आणि तुमच्या फील्डच्या ऍक्टिव्हिटीज जर तुमच्या कमिन्समेंट ऑफ फील्ड ऍक्टिव्हिटीज ह्या जर तुमच्या स्टार्ट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. तर तेव्हा याचा इम्पॅक्ट तुमच्या रिन्युअलवर होऊ शकतो. तर त्याच्यासाठी तुमचे जे काही ड्यूज काही कम्प्लायन्सेस असतील किंवा टीडीएस रिटर्न फाईल करताना काही तुम्ही जर लेट फाईल केलेलं असेल आणि त्याच्यासाठी ट्रेसमध्ये किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं पेनॉल्टीची जर इन्कम टॅक्स कडून नोटीस आलेली असेल तर त्या नोटीसच्या बेसिसवर तुम्हाला पहिले तर नोटीसचे ड्यू ते क्लिअर करायला लावतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला समोरचं रिन्युअल देतील. तर त्याच्यामुळे मेनली हे पण खूप पाहणं गरजेचं आहे की तुम्ही आयटीआर फॉर्म भरलेला आहे की नाही, 10B भरलेला आहे की नाही. 10BD ची जी इन्फॉर्मेशन ते 31 मेच्या आधी तुम्हाला सगळं कंपाईल करायला असतं. तर हे सगळं तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला रिन्युअलला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली म्हणजे होईल म्हणजे कमीत कमी तुमच्या कम्प्लायन्सेस मध्ये हे तुमचं जे परमनंटचं रजिस्ट्रेशन असेल हे तुम्हाला लगेच रिन्युअल करून मिळेल. याच्यात काही लोकांचे क्वेश्चन्स होते की आम्हाला सीएसआर वन बद्दल पण माहिती द्या. तर मी एक स्मॉल पीपीटी सीएसआर वन चे जे काही अपडेट्स आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला तुमच्यासाठी दिलेली आहे की आता जे जुलै 2025च्या आधी एक अमेंडमेंट आली, त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यांनी खूप कन्फ्युज झाले की आम्हाला हे सीएसआर वनचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे तर ऑलरेडी आहे, पण हे नवीन अमेंडमेंट मध्ये कुठेच असं सांगितलेलं आहे नाहीये की तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नवीन भरा किंवा सर्वांनाच हे नवीन फॉर्म मध्ये आपल्याला भरणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे खूप सारे कम्प्लायन्सेस होते आणि त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये पण कुठंच असं क्लिअर नव्हतं की म्हणजे ज्यांच्याकडे आधी सीएसआर वन रजिस्ट्रेशन असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जेव्हा सगळे माहिती काढली तर त्याच्यामध्ये त्यांनी जे नवीन फॉर्म जो 14 जुलै 2025 पासून त्यांनी सांगितला की एक वेब बेस आपल्याकडे सीएसआर वनचा फॉर्म त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे. जो एमसीएच्या साईटवर म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटला त्यांनी हा नवीन सीएसआर वनचा फॉर्म होता. आधी तो डॉस बेस होता, आता हा डायरेक्टली वेब पोर्टल बेस जसा आयटीआरचा फॉर्म भरतो त्याच्यानुसार हा फॉर्म राहील आणि त्याच्या काही न्यू फॉर्मॅट पण त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे.
आता हा फॉर्म भरणं कोणासाठी गरजेचं आहे? ज्या न्यू एंटिटीज असतील, ज्यांनी नवीन नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ट्रस्ट सोसायटी सेक्शन 8 मध्ये, तर हे 14 जुलैच्या आधी जर काही ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर त्यांनी सगळ्यांनी हा वेब बेस्ड सीएसआर रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता हे एक्झिस्टिंग सीएसआर एंटिटीज जर ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल तर त्यांनी हा फॉर्म भरणं गरजेचं आहे, पण तो कुठल्या टाईपमध्ये? जर तुमचे लिगल स्टेटस काही चेंज होत असेल किंवा टाईप ऑफ एंटिटी मध्ये काही तुमचे चेंजेस असेल, रजिस्ट्रेशन डिटेल जे की तुमचे 12A किंवा ATG जे की आता चेंज होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा फॉर्म आता समोर भरावा लागणार आहे. तुमच्या ऍड्रेस मध्ये, पॅन मध्ये किंवा ऑथराइज सिग्नेटरी मध्ये काही चेंजेस झालेले असतील तर तुम्हाला हा नवीन वेब बेस्ड तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. पण जर आता या प्रकारचे काही चेंजेस जर तुमचे झालेले नसतील तर तुम्हाला तिथे फॉर्म भरण्याची सध्या काही गरज नाहीये. पण इन फ्युचर तुम्हाला जर हे सगळे काही चेंजेस झालेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फॉर्म्स जे आहे ते भरणं तुम्हाला तिथे गरजेचे असतील. तर हे होतं सगळं म्हणजे एकंदरीत 12A ATG आणि CSR बद्दलची माहिती. तर आता माझं